श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ यांचे काही विचार पाहणार आहोत. स्वामी समर्थांचा एक संदेश पाहणार आहोत. आजचा हा स्वामी संदेश खास होणार आहे, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला बरंच काही देऊन जाईल, त्यामुळे आजचा हा स्वामी संदेश सर्वांनी शेवटपर्यंत ऐकायचा आहे. स्वामींवरती ज्यांची श्रद्धा आहे अशा भक्तांनी आपल्या व्हिडिओला सुरुवात होण्यापूर्वीच स्वामी समर्थांचा जयघोष करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाकायची आहे. सर्वांनी एकदा आपल्या व्हिडिओला कमेंट टाकून घ्या. श्री स्वामी समर्थांचे जे नामस्मरण आहे हे आपल्या मुखातून आणि आपल्या लिहिण्यामधनं दोन्हीमधनं सुद्धा व्हायला हवं. बरेच भक्त आम्हाला सांगतात, प्रश्न विचारतात की आम्ही ज्यावेळेस स्वामी समर्थांची चॅन्टिंग करतो, म्हणजे स्वामी समर्थ नामस्मरणाचा जप करतो, त्यावेळेस आमचं मनामध्ये तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या महामंत्राचा उद्घोष असतो. पण बऱ्याच वेळेस आमचं मन कधीतरी कुठंतरी दुसरीकडेच भलत्याच ठिकाणी हे फिरत असतं. यावेळेस आम्ही काय करावे? आम्ही अशा भक्तांसाठी एक चांगली संधी आहे की तुम्ही नामस्मरण करताना तुम्ही ज्यावेळेस माळेवरती जप करता, जर तुमचं मन इतरत्र लागत असेल तर तुम्ही एक उपाय करा की तुम्ही चॅन्टिंग आणि जप करताना तुम्ही एक रजिस्टर घ्या आणि एक पेन घ्या आणि त्यावरती श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या महामंत्राचा 108 वेळा त्या ठिकाणी ते लिहून घ्या. ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस मनामध्ये म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. या पद्धतीनं जर तुम्ही या महामंत्राचं उच्चारण केलं तर तुमच्या मनामध्ये इतरत्र कुठलाही विचार येणार नाही. कारण की तुम्ही पेनीमध्ये म्हणजे हाताने सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण घेतात आणि तोंडामध्ये सुद्धा तुमच्या नामस्मरण आहे. या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुमचं मन निश्चितच एकाग्रता होण्यास मदत होईल आणि काही दिवसांनी तुम्ही माळेवरती सुद्धा जप केला किंवा न माळेवरती जप करताही तुम्ही आपलं मन एकाग्र चित्तेनं ठेवून तुम्ही जप करू शकता. नेहमी स्वामी भक्त हे स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचा जप करत असतात आणि त्यातून त्यांना परम सुख प्राप्त होत असते. स्वामी समर्थ माऊली हे नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी सुख दुःखामध्ये नेहमी उभे राहत असतात. स्वामी कुठल्या रूपामध्ये आपल्याला मदत करतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही, कारण स्वामी राय हे सगळे जाणते आहेत, त्यांना आपले सुखदुःख हे माहिती असते, त्यामुळे ते नेहमी आपल्या पाठीशी राहत असतात. स्वामी सांगतात, अरे तू नेहमीच आमच्या दरबारात येतो आणि आमच्याकडे तक्रार करतो की तुला पैशाचं सुख नाहीये, नशिबात फक्त दुःख, दारिद्र्य आणि गरिबीच लिहिलेली आहे. पैसा जो आहे तो तुला पुरतच नाही आणि दुःख हे तर तुझ्या 5वीला पुंजलेलं आहे, अशी तक्रार तुझी नेहमीच आमच्याकडे असते. कधी कधी तुझ्या नशिबाला दोष देतो, कधी कधी तुझ्या पत्रिकेला दोष देतो आणि कधी आमच्यावरती सुद्धा शंका घेतो आणि कधी स्वतःवरचा आत्मविश्वास सुद्धा गमवून बसतो. त्यामुळे आज तुला आम्ही अनमोल असा विचार सांगणार आहोत. बघ, पटत असेल तर त्यावरती विचार कर. हे बघ, तुझ्या नशिबामध्ये काय लिहिले आहे तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला ठाऊक आहे. आणि हो, काही गोष्टी तुझ्या नशिबात लिहिल्या नसतील त्या तुला आम्ही मिळवून देऊ, फक्त तू आमचे नामस्मरण कर, भक्तीचा मार्ग धर. तू जर आमच्या मार्गात असेल तर तुझ्या नशिबात लिहिलेल्या नसलेल्या गोष्टी सुद्धा तुला मिळणार आहेत. पण तू जो आमच्याकडे तक्रार करतो, तुझ्याकडे पैसा टिकत नाही, नशीब साथ देत नाही, तर या गोष्टीचा तू अंतर्मनातून एकदा विचार कर की तुझं कुठेतरी काहीतरी चुकतंय का. एकदा अंतर्मनामध्ये डोकावून बघ. तुला जर समजत नसेल तर आम्ही तुला सांगतो. तुझ्याकडे जो पैसा येतो ना, जो टिकत नाही, याला जबाबदार तूच आहे. आम्ही नाही म्हणत की खर्च करू नको, तू हवा तसा खर्च कर. अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा असल्या तरी आता सध्या काळानुसार सगळं काही बदलत चाललं आहे. जग बदलत चाललं आहे आणि नवनवीन गोष्टी आता समोर येत आहेत. जगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट घ्यायची आहे, प्रत्येक गोष्टीचा तुला उपभोग घ्यायचा आहे. तुझा अट्टाहास एवढाच असतो की आलेली नवीन वस्तू तुला खरेदी करायची आहे. शेजाऱ्यांनी घेतले म्हणून, मित्रांनी घेतले म्हणून, पत्नीने मागितले म्हणून, मुलाने मागितले म्हणून, प्रत्येक गोष्ट त्यांच्या प्रमाणात तुला खरेदी करायची आहे. ज्या गोष्टीचा तुला उपयोग होत नाही
फक्त दिखावा म्हणून एखादी गोष्ट तू खरेदी करून तुझ्याजवळ ठेवत असतील तर मला सांग, तुझा पैसा कसा काय टिकणार आहे? तुझा पगार वर्षातून एकदाच वाढतो, पण हा खर्च असा आहे त्याचे लिमिट नाही. कारण की रेट हे तुझ्या हातात नाही. सध्या चैनीच्या वस्तूंचा क्रेज वाढला आहे, त्यामुळे अशा वस्तूंपासून नेहमी तू आपल्या मनाला सावरली पाहिजे. आपल्याला जे हवंय, ज्याची आपल्याला गरज आहे, अशाच गोष्टी खर्च केल्या पाहिजेत. भाऊक इतरत्र ज्या गोष्टी तुला कधीच उपयोग येणार नाही, तुला वर्षातनं एखादी गोष्ट एकदाच लागत असेल तर अशा गोष्टीवरती पैसा खर्च करणं बंद कर. त्यामुळं तुला जी पैशाची तंगी भासत आहे ही तुला नक्कीच यातून तुला मार्ग निघेल आणि तू स्वामींच्या शक्तीवरती, स्वामींच्या भक्तीवरती विश्वास ठेव आणि हा विश्वासच तुला या संकटामधनं तारणार आहे. स्वामीराय नेहमी सांगतात, भक्तांनो, तुम्ही जर माझी वाट धरली असेल तर मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्यावरती येणाऱ्या प्रत्येक संकटांना पहिलं माझ्याशी झुंजावं लागेल आणि नंतर ते संकट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. पण मी ते संकट तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही, कारण की तू माझा भक्त आहेस. तुझा माझ्यावरती विश्वास आहे आणि एक ना एक दिवस मी तुला ह्या संकटातनं बाहेर काढून, या दारिद्र्याच्या रेषेखालनं तुला बाहेर काढून तुला जे सुखाचा मार्ग आहे मी तुला दाखवणार आहे. सुखाच्या मार्गामध्ये तुला अग्रेसर करणार आहे. जे सुख आहे ते फक्त आणि फक्त पैशाने मिळत नसतं, तर काही वेळा सुख हे भक्ती आणि प्रेम भाव यातून सुद्धा मिळत असतं. त्यामुळं तू फक्त पैशाचा विचार न करता, पैशाच्या सुखाच्या मागं न लागता, जे भक्तीचा मार्ग आहे, परमेश्वराच्या वरतीचे परोपकाराची भावना आहे, या मार्गामध्ये राहून परमेश्वरी आणि इतरांना जे मदत करण्याचे जे तुझी आवड आहे यातून तू सुख मिळवण्याचा प्रयत्न कर. कारण की हे सुख जे आहे जे चिरकाल टिकणार आहे आणि जे चैनीच्या वस्तूंचं सुख आहे, उपभोग आहे खाण्यापदार्थांचा, हा फक्त बहुमूल्य नाही, तर तो अनमोल नसून तो फक्त आणि काही क्षणाचा आनंद आहे. कारण ह्या क्षणिक आनंदाकडे तू दुर्लक्ष करून जो भक्ती मार्ग आहे, जो परम सुख आहे, त्या मार्गाकडे तू वाटचाल कर. तुझ्या जीवनामध्ये येणारं प्रत्येक संकट स्वामीराय नक्कीच परतवून लावते आणि स्वामी नेहमी सांगतील तुला की बाळा, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामी नेहमी आपल्याला सतत सांगतच असतात की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनी सर्वांनी एकदा स्वामी आई मी तुझे बाळ आहे अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाकायची आहे. आणि सर्वांनी आतापर्यंत जर आपल्या स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया एकदा लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.